B.Ed ॲडमिशन 2026-27. तर आता विद्यार्थ्यांची जी कॅपराऊंड प्रोसेस सुरू होणार आहे, त्या कॅपराऊंडसाठी विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते विद्यार्थ्यांकडे अजूनही 1 महिन्याचा वेळ आहे. त्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस तुमची ऑनलाईन असणार आहे. ऑनलाईन तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तेव्हा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्हाला खूप अशा अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहे रेडी करून ठेवा. संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी, जेवढे विद्यार्थी B.Ed करत असेल त्यांनी शांतपणे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट एकदा तयार करून ठेवा आणि आपण जे व्हिडिओमध्ये दाखवलेली लिस्ट आहे ही सुद्धा एकदा बघा. आणि डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डॉक्युमेंट्स बनवू शकता. तर बघा, ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि जेही आपण डॉक्युमेंट्स सांगतोय ते डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असणार आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम डॉक्युमेंट्स असणार आहे तुमचं CETचे स्कोर कार्ड. तर आता CETचा अजून रिझल्ट लागायचा आहे. रिझल्ट लागल्यानंतर तुमच्याकडे स्कोर कार्ड येऊन जाणार, म्हणजे मार्कशीट म्हणतो आपण CETची. तर हे स्कोर कार्ड तुम्हाला अजून वेळ आहे. निकाल लागल्यानंतर आपल्याला लॉग इनमधून स्कोर कार्ड उपलब्ध होऊन जाणार. त्याबद्दलची माहिती आपण तुम्हाला वेळेवर देऊ. CETचा फॉर्म, जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे CETचा, त्याबद्दलचा तुमच्याकडे प्रिंटआउट असेल, ती प्रिंटआउट लागणार आहे तुम्हाला. म्हणजे त्याला आपण CETचा फॉर्म म्हणतो, जो तुम्ही CETसाठी भरलेला होता. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर विद्यार्थी ओपनमधून EWSमध्ये असेल तर त्यांना EWS सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. तर कास्ट सर्टिफिकेट संपूर्ण विद्यार्थ्यांकडे असू शकते. जर नसेल तुमच्याकडे समजा तर तुम्ही काढू शकता. डोमेसाईल सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे. यामध्ये कोणतीही कास्ट असली तरीही डोमेसाईल सर्टिफिकेट हे A to Z, म्हणजे जेवढे विद्यार्थ्यांनी B.Ed CET भरलेली असेल त्या विद्यार्थ्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट हे ॲडमिशनसाठी कंपल्सरी आहे. ओके. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे ज्याही ठराविक कास्ट आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. आता यामध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणाला लागणार नाही बघा, SC, ST, ओपन, EWS या ज्या 4 कास्टचा आपण उल्लेख केलेला आहे यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. आणि बाकी जेवढे उरलेल्या कास्ट आहे OBC, VJNT, SCBC, SBC, संपूर्ण कास्टला नॉन क्रिमिलियर लागते. तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर चेक करा एक्सपायर झालेला आहे का, कारण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे एक्सपायर होत असते. जर ते एक्सपायर नसेल आणि 2027 पर्यंत जर व्हॅलिड असेल तर तेच नॉन क्रिमिलियर तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसला चालू शकते. जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही आजही बनवायला टाकू शकता. आजही बनवायला टाकल्यानंतर तुमच्याकडे 8 ते 10 दिवसामध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट येऊन जाणार. त्यानंतर अतिशय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर बघा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जेवढेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल, यामध्ये 2 जण सुटलेले आहेत, ते म्हणजे ओपन आणि EWS. ह्या 2 जे कास्ट आहे यांना सोडून बाकी जेवढेही विद्यार्थी आहे SC, ST, OBC, VJNT, SCBC, SBC या जेवढेही कास्ट आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागणार आहे. इम्पॉर्टंट आहे आणि लागणार म्हणजे लागणारच. जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ओपनमधून प्रवेश घ्यावा लागेल. CETच्या फॉर्मवर तुम्ही व्हॅलिडिटी काढू शकता. ज्यांनाही व्हॅलिडिटी काढलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढा. सध्यापुरती तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार, जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसमधून जी रिसिप्ट तुम्हाला मिळेल त्या रिसिप्टवर तुम्ही तात्पुरती तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे तुम्हाला काही वेळ हा मिळू शकतो. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांनी आजच्या डेटमध्ये डॉक्युमेंट्स रेडी करा कास्ट व्हॅलिडिटीचे आणि आपले कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरून आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा. कारण कास्ट व्हॅलिडिटी हे लागणार आहे 100%. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती खोटी आहे तर तुम्ही कोणत्याही B.Edच्या कॉलेजला व्हिजिट करा. त्यांच्याकडून माहिती घ्या अगोदर, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. क्लिअर. त्यानंतर 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, दोन्ही मार्कशीट तुम्हाला लागणार आहे ओरिजिनलमध्ये. तर रेडी करून ठेवा. बघा, आता यामध्ये डिग्री केलेले विद्यार्थी आणि PG केलेले विद्यार्थी, कोणत्या विद्यार्थ्यांनी डिग्रीवर फॉर्म भरलेला असेल, कोणत्या विद्यार्थ्यांनी PG दाखवली असेल की माझी पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा झालेलं आहे, तर तुम्हाला ऑल सेमिस्टरच्या मार्कशीट लागणार आहे. आता तुम्ही म्हणता असं डिग्री तर आमची 6 सेमिस्टरची आहे, तर हो 6 सेमिस्टर लागेल. PG जर तुमची 4 सेमिस्टरची आहे, कारण की 2 वर्षाची PG असल्यामुळे तर 4 सेमिस्टरच्या मार्कशीट लागेल. आणि काही विद्यार्थी असतात, जुने असतात, त्यांचं इयरली पॅटर्न होतं, सेमिस्टर नव्हतं, तर त्यांना इयरली असेल तर 3 मार्कशीट इथे लागेल, इथे 2 मार्कशीट लागेल. कोणाचं PG 1 वर्षाचं असेल तर 1 मार्कशीट लागेल. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ असा आहे टोटल मार्कशीट लागणार आहे. आणि टोटल मार्कशीट हे आपल्याला अपलोड करावे लागतात.
आलं का लक्षात? आणि हे जे कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट आहे याचं सध्या टेन्शन घेऊ नका. हे कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट फॉर्म भरताना आपल्याला CET डिपार्टमेंट प्रोव्हाइड करते, म्हणजे BEd वाले. तेच तुम्ही डाउनलोड करून त्यावरती संपूर्ण माहिती फिलअप करून फॉर्म भरू शकता. म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेटचं काही टेन्शन सध्या घ्यायचं नाही. ठीक आहे, ते आपण तुम्हाला वेळेवर प्रोव्हाइड करू. तर यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का? जर तुमच्याकडे संपूर्ण मार्कशीट नसेल तर रेडी करा. काही हरवल्या असेल युनिव्हर्सिटीमधून कलेक्ट करून घ्या, शोधून ठेवा. लागणार आहे, 100% लागणार आहे. त्यानंतर बघू शकता TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. जे तुम्ही लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल त्यांच्याकडून तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC मिळाली असेल ओरिजिनल, ती TC लागणार आहे तुम्हाला. पासपोर्ट साईज फोटो हे तर रेग्युलर डॉक्युमेंट्स आहे. आधार कार्ड हे सुद्धा रेग्युलर आहे. आता गॅप सर्टिफिकेट बघा, 2026मध्ये जेही विद्यार्थी पास होत असेल त्यांना गॅप सर्टिफिकेट लागणार नाही, परंतु 2026च्या अगोदर तुम्ही केव्हाही पास झालेले असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल. परंतु हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा की हे गॅप सर्टिफिकेट आपल्याला जे आपण कॅपचा फॉर्म भरू तेव्हा अपलोड करायचं काम पडणार नाही आहे. हे कधी काम पडेल तुम्हाला? तुमचा नंबर एकाच कॉलेजमध्ये जर लागला आणि त्या कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करणार तेव्हा तुम्हाला जी लिस्ट मिळेल त्या लिस्टमध्ये तुम्हाला गॅप सर्टिफिकेटचा उल्लेख करण्यात येणार आणि तिथे तुम्हाला गॅप सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कॅप राऊंडला तुम्ही नाही काढलं तरी चालेल, थोडं लेटही काढलं, तुमचा नंबर लागल्यानंतर जरी काढलं तरी चालेल, कारण की जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये हे गॅप सर्टिफिकेट तुमचं सेतू केंद्रामधून निघून जाते. त्यामुळे तुम्ही सध्या नाही काढलं तरी चालेल, परंतु लागणार आहे तुम्हाला हे ॲडमिशनमध्ये, म्हणजे नंबर लागल्यानंतर तुम्हाला कॉलेजवाले मागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट. तर रिझर्वेशन सर्टिफिकेटसुद्धा जे विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये असेल त्यांनाच लागणार आहे. आता रिझर्वेशन कोणतं बघा, कोणते विद्यार्थी हँडिकॅप असतात, कोणते विद्यार्थी अनाथ असतात, या प्रकारे जर तुमच्याकडे कोणतं रिझर्वेशन असेल, खेळाडू वगैरे किंवा मग हँडिकॅप, अनाथ, तरच तुम्हाला ते सर्टिफिकेट लागेल त्याबद्दलचं. बाकी तुमच्याकडे जर याबद्दलचं काही रिझर्वेशन नसेल तर हे डॉक्युमेंट्स लागणार नाही. क्लिअर? अशा प्रकारे हे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे तुम्हाला. तर विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करा. कोणत्याही डॉक्युमेंट्समध्ये कोणाला अडचण असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार, कारण की BEdची ॲडमिशन प्रोसेस आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. ॲन्सर की उपलब्ध झालेली आहे. फायनल ॲन्सर कीसुद्धा आता 10 ते 12 दिवसामध्ये उपलब्ध होऊन जाणार. त्यानंतर तुमचे स्कोअर कार्ड येणार. स्कोअर कार्ड आल्यानंतर तुमची कॅप राऊंड प्रोसेस सुरू होऊन जाणार आणि कॅप राऊंड प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे खूपच वेळ कमी राहणार आहे डॉक्युमेंट्स रेडी करण्यासाठी. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करा. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डॉक्युमेंट लिस्ट लागत असेल तर आपल्याला कमेंट्स करा, परंतु तिथून 2 ते 3 दिवसानंतर लगेच ॲन्सर कीची अपडेट आली. त्यानंतर विचार केला की पहिले ॲन्सर की बघून घेऊ आणि त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करू. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे, तरीही काही हरकत नाही आहे. आपल्याकडे अजूनही भरपूर दिवस बाकी आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अजूनही रेडी करू शकता, वेळ गेलेली नाही आहे. नॉन क्रिमिनलवाल्यांनी चेक करा, नॉन क्रिमिनल काढा. व्हॅलिडिटीवाल्यांनी सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे व्हॅलिडिटी. तुम्ही व्हॅलिडिटी काढून घ्या, तुमची व्हॅलिडिटी निघते. फक्त डॉक्युमेंट लिस्ट थोडी जास्त आहे. आजूबाजूला सायबर कॅफे असेल त्यांच्याकडे व्हिजिट करा, डॉक्युमेंट्स रेडी करून व्हॅलिडिटीला अप्लाय करा. कोणाला अडचण असेल कमेंट्स करा. आणि BEd ॲडमिशन 2026-27 बद्दल संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.